देशात आजपासून 3 नवे फौजदारी कायदे लागू झाले असून नवीन कायद्यानुसार काय बदल झाले आहेत याबद्दल आपण या व्हिडिओमधून माहिती घेणार आहोत. नमस्कार, मी महेंद्र सिंग राजपूत आणि आपण पाहत आहात निर्भीड विचार न्यूज. आपल्या भारत देशात इंग्रजांच्या काळापासून लागू असलेले कायदे व नियम संहिता यांच्यात बदल करण्यात यावा व काळानुरूप कायद्यांमध्ये बदल करून नवीन कलम लावण्यात यावे व आवश्यक ते बदल करण्यात यावा अशी मागणी बऱ्याच काळापासून सुरू होती. आता भारत सरकारने यात आवश्यक ते बदल करून आजपासून देशात नवीन फौजदारी कायदे लागू करण्यात येत आहेत. या कायद्यांमध्ये भारतीय न्यायिक संहिता, भारतीय नागरी संरक्षण संहिता आणि भारतीय पुरावा कायदा म्हणजे साक्ष या 3 नवीन कायद्यांचा समावेश करण्यात येत आहे. भारतीय न्यायिक संहिता कायदा IPC ची जागा आता घेणार आहे. ही दोन्ही विधेयक संसदेच्या हिवाळी अधिवेशनात मंजूर करण्यात आले आहे. नव्या कायद्यात कलम 375 आणि 376 च्या जागी बलात्कारासाठी कलम 63 येणार आहे. सामूहिक बलात्कारासाठी कलम 70, हत्येसाठी कलम 302 ऐवजी 101 असणार आहे. भारतीय न्यायिक संहितेत 21 नवे गुन्हे जोडले गेले आहेत, ज्यामध्ये एक नवा गुन्हा म्हणजे मॉब लिंचिंग यांचा समावेश करण्यात आला आहे. नवीन कायद्यात 41 गुन्ह्यांमध्ये शिक्षेत वाढ करण्यात आली असून याशिवाय 82 गुन्ह्यांमध्ये दंड म्हणून ठोठावण्यात येणाऱ्या रकमेत देखील वाढ करण्यात आली आहे. आता पाहूया कोणत्या कायद्यात काय बदल झाला. आजपासून बरेच काही बदलणार आहे. विशेष फौजदारी न्याय व्यवस्थेत आजपासून भारतीय न्यायिक संहिता 1860 मध्ये केलेल्या IPC ची जागा घेईल. भारतीय नागरी संरक्षण संहिता 1898 मध्ये बनवलेल्या CRPC ची जागा घेईल आणि 1872 च्या इंडियन एव्हिडन्स ऍक्ट ची जागा भारतीय साक्ष अधिनियम घेणार आहे. हे 3 नवीन कायदे लागू झाल्यानंतर अनेक नियम आणि कायदे बदलतील. यामध्ये अनेक नवीन विभागांचा देखील समावेश करण्यात आला आहे. काही विभाग बदलण्यात आले आहेत तर काही काढून टाकण्यात आले आहेत. नवे कायदे लागू झाल्यानंतर सामान्य माणूस, पोलीस, वकील आणि न्यायालय यांच्या कार्यपद्धतीत खूप मोठ्या प्रमाणात बदल होणार आहे. आता पाहूया काय महत्त्वाचे बदल या कायद्यात झाले. CRPC मध्ये एकूण 484 कलम होती. भारतीय नागरी सुरक्षा संहितेत 551 कलम होती. यामध्ये ऑडिओ व्हिडिओ म्हणजे इलेक्ट्रॉनिक माध्यमातून गोळा केलेल्या पुराव्यांना महत्त्व देण्यात आलं आहे. त्याचबरोबर कोणत्याही गुन्ह्यात कारागृहात जास्तीत जास्त शिक्षा भोगलेल्या कैद्यांना खाजगी जातमुचलक्यावर सोडण्याची तरतूद नव्या कायद्यानुसार करण्यात आली आहे. कोणत्याही नागरिक गुन्ह्याच्या संदर्भात कुठेही शून्य FIR करू शकेल. FIR दाखल केल्यापासून 15 दिवसांच्या आत तो मूळ अधिकार क्षेत्राकडे म्हणजेच केस असलेल्या ठिकाणी पोलिसांना पाठवावा लागेल. पोलीस अधिकारी किंवा सरकारी अधिकारी यांच्यावर खटला चालवण्यासाठी संबंधित प्राधिकरणाकडून 120 दिवसांच्या आत परवानगी घेतली जाईल. जर ठरलेल्या अवधीत मंजुरी मिळाली नाही तर ते मंजूर आहे असे मानण्यात येईल. आता नवीन कायद्यानुसार FIR झाल्यानंतर 90 दिवसांच्या आत आरोपपत्र दाखल करावं लागेल. आरोपपत्र दाखल केल्याच्या 60 दिवसांच्या आत आता आरोप देखील निश्चित करावे लागणार आहे. यासोबत खटल्याची सुनावणी पूर्ण झाल्यानंतर 30 दिवसांच्या आत निकाल द्यावा लागणार आहे. निकाल लागल्यानंतर त्याची प्रत 7 दिवसांच्या आत द्यावी लागेल. पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या व्यक्तींच्या कुटुंबियांना लेखी स्वरूपात कळवावं लागेल. ही सर्व माहिती ऑफलाईन तसेच ऑनलाईन देखील दाखल करावी लागेल. 7 वर्ष किंवा त्याहून अधिक शिक्षा असलेल्या प्रकरणांमध्ये पीडितेला पोलीस ठाण्यात महिला हवालदार असल्यास पीडितेचे म्हणणं नोंदवून कायदेशीर कारवाई करावी लागणार आहे. आता पाहूया कोणत्या प्रकरणांमध्ये अपील करता येणार नाही. भारतीय नागरी संरक्षण संहितेच्या कलम 417 मध्ये असं नमूद करण्यात आलं आहे की कोणत्या प्रकरणांमध्ये शिक्षेला उच्च न्यायालयात अपील करता येत नाही. जर एखाद्या दोषी व्यक्तीला उच्च न्यायालयाने 3 महिने किंवा त्यापेक्षा कमी कारावास किंवा 3000 रुपये दंड किंवा दोन्ही अशा शिक्षा ठोठावल्या असतील तर त्याला उच्च न्यायालयात आव्हान देता येत नाही. IPC मध्ये कलम 376 होतं, ज्या अंतर्गत 6 महिन्यांपेक्षा कमी शिक्षेला आव्हान देता येत नव्हतं. म्हणजेच या नव्या कायद्यात काहीसा दिलासा यामुळे मिळाला आहे. याशिवाय जर एखाद्या दोषीला सत्र न्यायालयाने 3 महिने किंवा त्यापेक्षा कमी कारावास किंवा 200 रुपयाचा दंड किंवा दोन्ही शिक्षा ठोठावल्या असतील तर त्यालाही नवीन कायद्यानुसार आव्हान देता येणार नाही. त्याचबरोबर कोणत्याही गुन्ह्यासाठी दंडाधिकारी न्यायालय यांनी 100 रुपये दंड ठोठावला असेल तर त्याच्या विरुद्ध अपील करता येणार नाही. मात्र तीच शिक्षा अन्य काही शिक्षेसोबत असल्यास त्याला आव्हान दिले जाऊ शकते. आता नवीन काय काय बदल होणार ते आपण पाहूया. नव्या कायद्यानुसार सुनावणी संपल्यानंतर 45 दिवसाच्या आत फौजदारी खटल्यांचा निर्णय येईल. पहिल्या सुनावणीनंतर 60 दिवसांच्या आत आरोप निश्चित केले जातील. साक्षीदारांची सुरक्षा आणि सहकार्य सुनिश्चित करण्यासाठी सर्व राज्य सरकारांना साक्षीदार संरक्षण योजना लागू कराव्या लागतील. बलात्कार पीडितेचे जबाब महिला पोलीस अधिकारी पीडितेच्या पालक किंवा नातेवाईक यांच्या उपस्थितीत नोंदवतील.
वैद्यकीय अहवाल 7 दिवसात पूर्ण करणे अनिवार्य असेल. महिला आणि बालकांच्या विरोधात गुन्ह्याचा नवा अध्याय कायद्यात जोडला गेला आहे. त्यामध्ये लहान मुलांची खरेदी विक्री करणं हा जघन्य गुन्हा म्हणून वर्गीकृत करण्यात आला असून त्यासाठी कठोर शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे. अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार केल्यास मृत्यूदंड किंवा जन्मठेपेची शिक्षा देखील नवीन कायद्यानुसार होऊ शकते. लग्नाचे खोटे आश्वासन देऊन किंवा त्याची दिशाभूल करून महिलांना सोडून दिलेल्या प्रकरणांमध्ये आता नव्या कायद्यात शिक्षेची तरतूद समावेश करण्यात आला आहे. याशिवाय नव्या कायद्यात महिलांवरील गुन्ह्यातील पीडितांना 90 दिवसाच्या आत त्यांच्या केसेसचे नियमित अपडेट मिळण्याचा अधिकार असेल. महिला आणि बालकांशी संबंधित गुन्ह्यांमध्ये सर्व रुग्णालये मोफत उपचार देणं नवीन कायद्यानुसार बंधनकारक असणार आहे. आता FIR, पोलीस अहवाल, आरोपपत्र, स्टेटमेंट, कबुली जबाब आणि इतर कागदपत्रांच्या प्रती 14 दिवसांच्या आत मिळवण्याचे अधिकार आरोपी आणि पीडित या दोघांनाही प्राप्त झाले आहेत. याशिवाय इलेक्ट्रॉनिक कम्युनिकेशनच्या माध्यमातून घटनांची नोंद करता येईल. त्यामुळे पोलीस ठाण्यात जाण्याची देखील गरज भासणार नाही. तसेच एखादी व्यक्ती त्याच्या अखत्यारीतील पोलीस ठाण्यात FIR दाखल करू शकते. नवीन कायद्यानुसार आता गंभीर गुन्ह्यांसाठी फॉरेन्सिक तज्ज्ञांनी घटनास्थळी भेट देऊन पुरावे गोळा करणं बंधनकारक करण्यात आलेलं आहे. लिंगाच्या व्याख्येत आता ट्रान्सजेंडर लोकांचाही समावेश असेल, जे समानतेला प्रोत्साहन देतं. महिलांच्या विरुद्धच्या काही गुन्ह्यांसाठी जेव्हा शक्य असेल तेव्हा पीडितेचे बयान महिला दंडाधिकाऱ्यांनी नोंदवण्याची तरतूद देखील या कायद्यात करण्यात आली आहे. असे अनेक प्रकारचे बदल या नवीन कायद्यांमध्ये करण्यात आले असून ते 1 जुलै 2024 पासून लागू करण्यात येत आहेत. आपणास ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आमचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.